भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सर्वत्र एक समान प्रतिज्ञा प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये सुरुवातीलाच दिलेली असते. अनेक वर्षांपासून आपण शाळा भरत असताना ही प्रतिज्ञा घेत असतो. परंतु ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, कधी लिहिली, ते केव्हापासून देशभरातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली याची माहिती जवळपास कोणालाच नाही. तीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी मनस्वी आणि तुम्ही पाहताय मंडळ आभारी. आंध्र प्रदेशचे सुप्रसिद्ध तेलुगू साहित्यिक पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी 1962 मध्ये तेलुगू भाषेत ही प्रतिज्ञा पहिल्यांदा लिहिली. परंतु त्यांचा नामोल्लेखही पाठ्यपुस्तकात कुठे आढळत नाही. आंध्र प्रदेशच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावाच्या पेदेमरी व्यंकट सुब्बारावांचे संस्कृत, तेलुगू, इंग्रजी आणि अरेबिक भाषांमध्ये पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण झाले आहे. ते नॅचरोपॅथीचे तज्ज्ञ म्हणून परिचित होते. याचबरोबर विशाखापट्टणम जिल्ह्याचे अनेक वर्ष ते जिल्हा कोषागार अधिकारी म्हणून सरकारी नोकरीत होते. त्यांची कालभारवाहू नावाची तेलुगू कादंबरी विशेष गाजली. मुळात राष्ट्रप्रेमाने प्रेरित झालेले, स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेले कवी पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणावी म्हणून ही प्रतिज्ञा 1962 मध्ये लिहिली. त्यांच्या शिक्षण खात्यातील एका मित्राला ही कल्पना खूपच आवडली. त्याने आंध्र प्रदेशचे तत्कालीन शिक्षण मंत्री PVG राजू यांना ही प्रतिज्ञा दाखवली. शिक्षण मंत्र्यांनाही ती आवडली आणि त्यांनी ती शाळांमध्ये घेण्याचा आदेश दिला आणि आंध्र प्रदेश मधल्या प्रत्येक शाळेमध्ये ही प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात झाली. पण मग ही प्रतिज्ञा देश पातळीवर कधी लागू करण्यात आली? तर झालं असं की केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडिया या समितीची स्थापना केली होती. या डेव्हलपमेंट ऑफ एज्युकेशन इन इंडियाची 31वी सभा तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री MC छागला यांच्या अध्यक्षतेखाली 11-12 ऑक्टोबर 1964 ला बेंगळुरू मध्ये झाली होती. या मीटिंगच्या वृत्तांतामध्ये मुद्दा क्रमांक 18 मध्ये उल्लेख आढळतो की विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय भावना सदोदित जागृत राहण्यासाठी समितीच्या शिफारसीनुसार शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच राष्ट्रीय दिवसाच्या शुभ पर्वावर विद्यार्थ्यांसाठी एक प्रतिज्ञा असावी. याला अनुसरूनच पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ही प्रतिज्ञा देश पातळीवर स्वीकारण्याची शिफारस करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढे असंही सूचित करण्यात आलं की ही प्रतिज्ञा देश पातळीवर 26 जानेवारी 1965 पासून लागू करावी. या प्रतिज्ञेचा देश पातळीवरील विविध भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आणि 1965 पासून देशातील सर्वच राज्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये तिचा समावेश करण्यात आला. तसंच या प्रतिज्ञेला फक्त पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेचा दर्जा न देता तिला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देश पातळीवर देण्यात आला. एवढं सगळं होऊन सुद्धा पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनाही याविषयी काहीच माहिती नव्हतं. निवृत्त झाल्यानंतर एक दिवस ते घरी बसले असताना शेजारी त्यांचा नातू आपल्या पाठ्यपुस्तकातून त्यांचीच लिहिलेली प्रतिज्ञा वाचत होता. ती प्रतिज्ञा ऐकून त्यांना धक्काच बसला. चटकन त्यांनी ते पाठ्यपुस्तक बघितलं. त्यांना आश्चर्य वाटलं की त्यांनी लिहिलेली प्रतिज्ञा राष्ट्रीय स्तरावर गेली असून ती पाठ्यपुस्तकात छापून आली आहे. ही बाब त्यांनी आपल्या कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी शासनाला पत्र लिहिलं की पाठ्यपुस्तकात प्रतिज्ञेच्या लेखकाचं नाव का नाही? यावर उत्तर देत शासनाने सांगितलं की अधिकृतरित्या त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे. पण शिक्षण मंडळानं त्यांचे अनेक पत्र अनुत्तरितच ठेवले. आपलं राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान जसं रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या नावाने ओळखलं जातं, तशीच ही राष्ट्रीय प्रतिज्ञा ही पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांच्या नावाने ओळखला जायला हवी. सुब्बारावांचे नाव या राष्ट्रीय प्रतिज्ञेशी जोडले जायला हवे, म्हणजे भविष्यात आपल्याला राष्ट्रीय प्रतिज्ञेचा लेखक कोण हा प्रश्न इतरांना पडणार नाही आणि याचे उत्तर प्रत्येक भारतीय नागरिकाजवळ असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी मंडळ आभारीला सबस्क्राईब करा.